वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 13, AC Circuits, Part 1st. Dear students, can you recall what is Faraday's law of induction? तर ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन स्टडी केला आहात. नाव लुक ॲट दिस डायग्राम. नाव हिअर whenever there is changing magnetic flux linked with the coil, current produces in that coil. जेव्हा जेव्हा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला असोसिएट असतात किंवा लिंक्ड असतात त्यावेळी त्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होतं, EMF प्रोडक्शन होतं. दिस इज फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. आपण ऑलरेडी प्रिव्हियस यामध्ये पाहिलेलं आहे. हा मॅग्नेट आपण कॉईलकडं किंवा कॉईलपासून दूर मूव्ह केला किंवा मॅग्नेट कॉन्स्टंट ठेवून आपण कॉईल मूव्ह केली तर यामध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड झाल्यामुळं या कॉईलमध्ये EMF आणखीन करंट प्रोडक्शन होत असतं आणि हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन शो होतो. व्हॉट इज इंड्युस्ड करंट? तर इंड्युस्ड करंट जे आपण यामध्ये मॅग्नेट जे टुवर्ड्स कॉईल किंवा अवे फ्रॉम द कॉईल मूव्ह केल्यानंतर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला लिंक्ड किंवा असोसिएट झाल्यानंतर या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होतं. हा करंट हा इंड्यूस झालेला करंट आहे. हा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्यामध्ये इंडक्शन झाल्यामुळे ह्यामध्ये करंट इंडक्शन झालेलं आहे, करंट प्रोड्यूस झालं आहे. हा करंट जे डेव्हलप झालेला आहे ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळं त्यालाच आपण इंड्युस्ड करंट असे म्हणतात. व्हॉट इज AC जनरेटर? नाव लुक ॲट दिस डायग्राम. दिस ऑल्सो ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड इन लास्ट प्रिव्हियस लेक्चर. AC जनरेटर, द डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ज्या डिव्हाइसमध्ये मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होतं त्याला आपण AC जनरेटर म्हणतो. AC जनरेटरमध्ये ही रेक्टँगल कॉईल असते. त्याला आपण मॅन्युअली मेकॅनिकली ही रोटेट केल्यानंतर ह्याच्यामधून करंट प्रोडक्शन होत असतं. दिस इज AC जनरेटर. व्हॉट आर द अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट? आता AC आणखीन DC जे अल्टरनेटिंग करंट आणखीन डायरेक्ट करंट म्हणजे काय? तर हे बघा डायग्राममध्ये ज्या करंटची मॅग्निट्यूड आणखीन डायरेक्शन चेंजिंग होत असते त्याला आपण AC म्हणतो. मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज चेंजिंग. आता ह्यामध्ये पहा निळ्या कलरमध्ये दाखवलेलं आहे. हा करंट इन्क्रीज होत आहे, मॅक्झिमम झालेला आहे, परत डिक्रीज होत आहे, परत निगेटिव्हली इन्क्रीज होत आहे, मॅक्झिमम झालं आहे, निगेटिव्ह परत डिक्रीज होत आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही डायरेक्शन पण चेंज झालेलं आहे. आणखीन व्हॅल्यू पण आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आहे. म्हणजे व्हॅल्यू आणखीन मॅग्निट्यूड डायरेक्शन जे आहे दोन्ही चेंज होतो. याला आपण AC म्हणतो. आणि हे रेड कलर दाखवलं आहे ह्यामध्ये डायरेक्ट करंट. हा डायरेक्ट म्हणजे यामध्ये व्हॅल्यू आणखीन याची मॅग्निट्यूड दोन्ही कॉन्स्टंट आहे. पण काही केसमध्ये मॅग्निट्यूड चेंजिंग असू शकते, डायरेक्शन मात्र कॉन्स्टंट असेल त्याला पल्सेटिंग डिसेम म्हणतो. ह्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट असेल तर आपण हे डायरेक्ट आहे, डायरेक्ट करंट आहे. हा डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट AC आणि DC हे दोन करंटमधले फरक आहेत. हाऊ इज द EMF जनरेटेड इन AC जनरेटर? आता AC जनरेटरमध्ये EMF कसा जनरेट होतो इथं डायग्राममध्ये दाखवले व ह्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला ते सांगितलं आहे मी की ही कॉईल जे रेक्टँगल कॉईल आपण मॅन्युअली मेकॅनिकली ही रोटेट केली तर याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट असतात, लिंक्ड असतात ह्या कॉईलला आणि त्यामुळे ह्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होत असतं, EMF प्रोडक्शन होतं आणि तो करंट आपण इकडे यूज करतो. दिस इज प्रिन्सिपल ऑफ दिस वर्किंग ऑफ दिस AC जनरेटर. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस क्लासमध्ये स्टडी केलेलो आहोत. नाव फर्स्ट पॉइंट इज introduction. DC, the direct current which has fixed polarity of voltage. Now consider this diagram. तर DC जे डायरेक्ट करंट ह्याच्यामध्ये पोलॅरिटी फिक्स असते. फॉर एक्झाम्पल इथं रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे. ह्याची पोलॅरिटी जे आहे हा रेड कलर ऑलवेज पोलॅरिटी ही पॉझिटिव्हच आहे, निगेटिव्ह कधी झालेलं नाही. निगेटिव्ह असेल तर ऑलवेज निगेटिव्ह पाहिजे, फक्त एकाच साईडला फिक्स पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज DC डायरेक्ट करंट. पोलॅरिटी इज फिक्स. नाव AC, the alternating current for which the polarity of the voltage keeps changing periodically. आता AC मध्ये याची पोलॅरिटी जी आहे ही टाइम टू टाइम चेंज होत असते. उदाहरणार्थ हे ब्ल्यू कलर दाखवले पहा, ह्यामध्ये ही वाढत आहे पोलॅरिटी, ही पॉझिटिव्ह आहे, इन्क्रीजिंग आहे व्हॅल्यू मॅग्निट्यूड,
डिक्रीजिंग आहे, 0 आहे, परत निगेटिव्ह इन्क्रीजिंग आहे, 0 आहे. इथं फर्स्ट हाफ सायकल ही पॉझिटिव्ह आहे, नेक्स्ट हाफ सायकल ही निगेटिव्ह आहे, नेक्स्ट हाफ सायकल ही पॉझिटिव्ह आहे, नेक्स्ट हाफ सायकल निगेटिव्ह आहे. तर असं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही अशी पोलॅरिटी चेंज होते. त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात किंवा AC म्हणतात. लो कॉस्ट अँड कन्व्हिनियन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द इलेक्ट्रिसिटी इज मोस्ट सप्लाइड ॲज AC. तर AC जे आहे ही ट्रान्सपोर्टसाठी कन्व्हिनियन्स आहे, इझी आहे, त्यामुळे आणि लो कॉस्ट पण आहे. त्यामुळे मॅक्झिमम जे आहेत हे AC मध्ये इलेक्ट्रिसिटी वापरतात ट्रान्समिशनसाठी. Some of the appliances that we use at home or offices like TV, computers, transistor, radio, etc. convert AC to DC by using device like rectifier. तर आपण जे होम अप्लायन्स वापरतो ह्या डायग्राममध्ये पहा, जी घरी आपण मॅक्झिमम जे होम अप्लायन्स वापरतो ह्यामध्ये ACचं DCमध्ये कन्वर्ट करून ते DCवरती ती अप्लायन्सेस वर्क होत असतात. त्यामध्ये ACचं DCमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रेक्टिफायर वापरतो आपण. ट्रान्सफॉर्मर जे आहे रेक्टिफायर, ट्रान्सफॉर्मरच्या पुढं रेक्टिफायर वापरून आपण हे ACचं DC कन्वर्ट करून ती अप्लायन्सेस वर्क होतात. त्यामध्ये इनसाईडला सर्किट बिल्ड असतं ACचं DC कन्वर्ट करण्यासाठी. त्यामध्ये मॅक्झिमम हे कॉम्प्युटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, TV हे जे इन्स्ट्रुमेंट हे ACचं DCमध्ये कन्वर्ट करून DCवरती वर्क होत असतात. हे डायग्राममध्ये दाखवलेल्या चित्रामध्ये अशा प्रकारचे हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे ACचं DCमध्ये कन्वर्ट करून DCवरती चालतात. Next point is AC generator. The source of AC generator produces a time dependent EMF E given by E equal to E naught sin of omega t. तर ज्यामध्ये EMF प्रोडक्शन होत असतं, रेक्टँगल कॉईल दोन एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण रोटेट केल्यानंतर त्यामध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळे EMF प्रोडक्शन होतं. आणि EMFचे इक्वेशन जे आहे E equal to E naught sin of omega t. याच्यामध्ये where E naught is the peak value of EMF and omega is the angular frequency of rotation of the coil in the AC generator. आता ज्या दोन मॅग्नेटिक फील्डमध्ये जी कॉईल रोटेट होते त्या कॉईलचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी जे आहे ही ओमेगा आहे. आणखीन त्यामध्ये जे प्रोडक्शन झालेला EMF आहे त्यामध्ये पीक व्हॅल्यू जे आहे, हायेस्ट व्हॅल्यू जे आहे ही E naught आहे. The current in the circuit connected to this generator will be in the of the form. आता यामध्ये जे EMF जनरेट झाला, EMF मुळे करंट जनरेट होतो आणि हा जे करंट आहे या करंटचे इक्वेशन जे आहे I equal to I naught sin of omega t plus alpha. तर या ठिकाणी where alpha represent the phase difference between current I and EMF and I naught is the peak value of current. तर यामध्ये I naught जे आहे हायेस्ट व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू असते करंटची. आणखीन अल्फा जे आहे हा फेज डिफरन्स बिटवीन करंट आणि EMF, व्होल्टेज आणि करंट जे आहे यामधला दोन्हीमधला फरक जे आहे फेज डिफरन्स हा अल्फा असतो ह्या इक्वेशनमध्ये. आता आपण हे ॲनिमेशन सहाय्याने परत एकदा पुन्हा हे AC जनरेटरचं वर्किंग पाहूया, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. तर याच्यामध्ये हे दोन मॅग्नेटिक पोल्स आहेत. तर ह्या दोन मॅग्नेटिक पोल्समध्ये ही रेक्टँगल कॉईल पायहोट केलेलं आहे आणि ह्या दोन रिंग्स आहेत ह्या टचिंग ह्या कॉईलला. त्यानंतर हे कार्बनचे ब्रश आहेत, दोन ब्लॅक कलरचे कार्बन ब्रश याला अटॅच केले आहेत. ही रेक्टँगल कॉईल आहे, दोन रिंग्स आहेत, 2 पोल्स आहेत मॅग्नेटिक पोल्स, N पोल S पोल. ह्या दोन्ही रिंग्स आहेत, स्टील रिंग्स आहेत या. आणखीन हे ब्रश आहेत, कार्बनचे ब्रश आहेत, हे दोन पोल्स आहेत मॅग्नेटिक पोल्स, N पोल S पोल. ह्याच्यामध्ये ही कॉईल पायहोट केलेलं आहे. आणखीन हे दोन्ही एंड जे आहेत हे दोन्ही एंड्स गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केले आहेत. ह्या कॉईलचे रेक्टँगल कॉईलचे दोन्ही एंड्स गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केले आहेत. ज्यावेळी ही कॉईल रोटेट होईल, आपण मॅन्युअली ह्या कॉईलला मेकॅनिकली फोर्स अप्लाय करून आपण ज्यावेळी रोटेट करू, रोटेट केल्यानंतर ही रोटेटिंग कॉईल जे आहे ज्यावेळी ह्याला बाहेरून आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे या दोन पोल्स जे आहेत ह्या दोन पोल्समुळं N पोल S पोलमुळे हे मॅग्नेटिक फील्ड आहे. डायरेक्शन पहा दाखवलेले रेड कलरनं. हे मॅग्नेटिक फील्ड आहे, ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ही कॉईल रोटेटिंग आहे, कॉईल मुव्हिंग आहे, त्यामुळे याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंकड होतात. आणि चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंकड झाल्यामुळे ह्या कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होतं, करंट प्रोडक्शन होतं. आणि हा करंटमुळे हा गॅल्व्हनोमीटर बोथ साईडला डिफ्लेक्शन दाखवतो, कारण ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला डिफ्लेक्शन होतं, दोन्ही साईडला करंट फ्लो होत असतो ह्या कॉईलमधून.
त्यामुळे हा ए सी आहे, डायरेक्शन चेंज होते, ह्या करंटची पोलॅरिटी चेंज होत असते. त्यामुळं त्यामध्ये गॅल्व्हनोमीटर पण दोन्ही साईडला बोथ साईडला डिप्रेशन दाखवतो. हे प्रोडक्शन झालेला करंट आहे, हा करंट इथं ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये शो केलेला आहे, दाखवलेला आहे. ह्याच्यामध्ये ही जी पोलॅरिटी जी आहे परत दाखवले पण यामध्ये ज्यावेळी ही रेक्टँगल कॉईल आहे, ह्या रेक्टँगल कॉईलला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर हे फोर्स जे आहे, आपण फोर्सची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन, आणखीन ह्यामध्ये प्रोड्यूस झालेला EMF आहे हा आपण राईट हँड रूलून दाखवतो ह्याच्यामध्ये. आणि EMF जे प्रोडक्शन झालं आहे त्यामुळे करंट जे प्रोडक्शन होतं, हा करंटची डायरेक्शन पहा चेंज होते. ही डायरेक्शन पोलॅरिटी चेंज होते, एक वेळा इकडे डायरेक्शन असते, एक वेळा इकडे डायरेक्शन आहे. त्यामुळे इथं डायरेक्शनमुळं हे गॅल्व्हनोमीटर जे दोन्ही साईडला डिप्रेशन दाखवतं आहे. एक वेळा करंट इकडे येतो, एक वेळा करंट इकडे चाललेला आहे, त्यामुळं ह्याची डायरेक्शन बदललेली आहे. आणि आपण याचा ग्राफ काढला तर हा अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ जे असा ग्राफ येतो. ही सायनसायडल ग्राफ आहे, साईन वेव्ह आहे. ज्यावेळी ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं त्यावेळी हे डायरेक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्हला हे दोन्ही साईडला गॅल्व्हनोमीटर डिप्रेशन दाखवतो. पहा जशी कॉईल रोटेट होईल असा AC येतो. त्यामध्ये हे स्लिप रिंग्स आहेत, आर्मेचर आहे, 2 कार्बन ब्रश आहेत, याचं कन्स्ट्रक्शन आहे, 2 मॅग्नेटिक पोल्स आहेत. ही रेक्टँगल कॉईल आहे, रेक्टँगल कॉईलला 2 एंडला इथं हा गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला असतो. ही रेक्टँगल कॉईल आहे पहा, पायवट केले, आणि ह्याला दोन्ही एंडला ह्या थ्रू ह्या रिंग्सला हे जे कार्बनचे ब्रश आहेत, ह्या कार्बनच्या ब्रशला 2 एंड जे आहेत, हे 2 एंड आपण हे गॅल्व्हनोमीटरच्या दोन्ही टर्मिनलला, गॅल्व्हनोमीटरच्या दोन्ही एंडला कनेक्ट केले असतात. करंट मेजर करण्यासाठी, करंट प्रोडक्शन झालेलं आहे ते करंट चेक करण्यासाठी हे दोन्ही एंड जे आहेत कार्बन ब्रशचे, हे दोन्ही एंड्स ह्या गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करतात. हेचं कन्स्ट्रक्शन आहे या AC जनरेटरचं. आणि हे रोटेट झाल्यानंतर हा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झाल्यामुळे ह्या कॉईलला यामध्ये EMF प्रोडक्शन होतं, आणि EMFमुळे करंट प्रोडक्शन होतं, आणि करंटमुळे हे जे डायरेक्शन चेंज झाल्यामुळे, पोलॅरिटी चेंज झाल्यामुळे हे दोन्ही साईडला गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो. ह्या असं आहे ना, हे रोटेटिंग आहे बघा कॉईल, त्याला आपण मॅन्युअली रोटेट केलं कॉईलला तर दोन्ही साईडला डिफ्लेक्शन दाखवतो. असं हे या AC जनरेटरचं वर्किंग आहे, कन्स्ट्रक्शन आणखीन वर्किंग. Now here the induced EMF varies sinusoidally with time as shown in figure. तर ह्या AC जनरेटरमध्ये प्रोड्यूस झालेला, डेव्हलप झालेला जे EMF आहे हा सायनुसॉइडली व्हॅरी होतो. तो आपण इथं फिगरमध्ये दाखवला पहा, सी द डायग्राम. हा सायनुसॉइडली साईन वेव्ह आहे, असं हे चेंज होतो EMF, ह्याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. तर याच्यामध्ये फ्रॉम द ग्राफ it can be seen that the direction of the EMF is reversed after every half revolution of the coil. तर इथं प्रत्येक हाफ रिव्हॉल्युशन आहे, इथं बघा हे हाफ रिव्हॉल्युशन झालं आहे, प्रत्येक हाफ रिव्हॉल्युशन नंतर हे डायरेक्शन याची चेंज होते, बदलते. तर ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवले बघा, असं हे इथंपर्यंत हे इन्क्रीज होऊन डिक्रीज होऊन 0 होतं, परत निगेटिव्ह इन्क्रीज होतं, इकडे हे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे, डायरेक्शन चेंज झालेलं आहे प्रत्येक हाफ सायकलमध्ये. दिस टाईप ऑफ EMF इज कॉल्ड अल्टरनेटिंग EMF अँड द करस्पॉन्डिंग करंट इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट. आता हा जे EMF आहे या EMFला अल्टरनेटिंग EMF म्हणायचं, किंवा करंट जे असेल हा अल्टरनेटिंग करंट या प्रकारच्या करंटला म्हणतात. अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग EMF जे आहे यामध्ये ॲनिमेशन दाखवल्यामुळे यामध्ये प्रत्येक हाफ सायकलला ह्याची डायरेक्शन चेंज होत असते. इथंपर्यंत हे 2 पायपर्यंत फुल सायकल आहे, पायपर्यंत हाफ सायकल आहे, 2 पायला फुल सायकल आहे, आणि प्रत्येक हाफ सायकलला ह्याची पोलॅरिटी चेंज होत असते. Now here next point is average and RMS value. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ AC. आता आपण ACची ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू हे पाहायचे आहे. हिअर द ॲव्हरेज ओव्हर अ फुल सायकल इज ऑलवेज 0 सिन्स द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन ओमेगा टी ओव्हर अ सायकल इज 0. तर आपण फुल सायकल जे आहे, फुल सायकलचं आपण जर ॲव्हरेज घेतलं साइन फंक्शनचं, त्याच्यामध्ये AC जे आहे हा AC साइन वेव्ह असते, साइन फंक्शन असतं. त्यामुळे एक फुल सायकलला आपण ACचं जर ॲव्हरेज घेतलं तर हे 0 येतं, कारण ह्यामध्ये जेवढ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात हाफ सायकलच्या तेवढ्याच पुढच्या हाफ सायकलच्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. ह्या पॉझिटिव्ह सेम व्हॅल्यू आणि निगेटिव्ह सेम व्हॅल्यू ॲड केल्यामुळे 0 येतं, म्हणून फुल सायकलचं जे ॲव्हरेज आहे 0 येतं. पण इथं आपण सो द मीन व्हॅल्यू ऑफ AC ओव्हर अ सायकल हॅज नो सिग्निफिकन्स अँड द मीन व्हॅल्यू ऑफ AC इज डिफाईन्ड ॲज द ॲव्हरेज ओव्हर हाफ सायकल. मग फुल सायकलचं ॲव्हरेज जे आहे हे सिग्निफिकन्स नाही याच्यामध्ये, त्यामुळे आपण हाफ सायकल जे आहे हाफ सायकलचं फक्त आपण ॲव्हरेज घेतो ह्या ACचं.
तर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इन द रेंज 0 to पाय रेडियन. तर 0 to पाय रेडियन हे हाफ सायकलचं रेंज आहे, 0 to 2 पाय हे फुल सायकलची रेंज असते. त्यामुळे आपण एसीची ॲव्हरेज जी घेतो आपण ती फक्त हाफ सायकलसाठी घेतो, म्हणून 0 to पाय रेडियन येतं. आणि हे जे आहे देअरफॉर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट ऑर RMS EMF, तर करंटचं किंवा EMFची जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ती 0.637 इंटू देअर पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यूच्या 0.637 टाइम्स येते, एवढ्या पट येते EMF किंवा करंटची व्हॅल्यू RMS व्हॅल्यू. तर हे 0.637 कसे येते आपण इथं पाहायचं आहे. तर यामध्ये आपण साइन फंक्शनचे ॲव्हरेज व्हॅल्यू जे आहे, हे जे सिम्बॉल आहे ह्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणायचं. ॲव्हरेज व्हॅल्यू जे आहे मीन व्हॅल्यू साइन थिटाची, ह्याचा फॉर्म्युला आहे 0 to पाय इंटिग्रेशन साइन थिटा डी थिटा अपॉन इंटिग्रेशन 0 to पाय डी थिटा. तर आपण हे इंटिग्रेशन जे आहे ह्याचं लिमिट 0 to पाय आहे. साइन थिटा डी थिटा याचं इंटिग्रेशन जे आहे हे मायनस कॉस थिटा येतं आणि अप्पर लिमिट पाय आहे, लोअर लिमिट 0 आहे. आणखीन इंटिग्रेशन डी थिटा जे आहे थिटा येतं, अप्पर लिमिट पाय, लोअर लिमिट 0. आता आपण इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं. अप्पर लिमिट पाय आहे, कॉस पाय मायनस कॉस 0, हे मायनस मायनस हे कॉस पाय जे मायनस 1 येतं, मायनस मायनस प्लस होतं. इथं पण मायनस मायनस जे हे कॉस 0 1 येतं, त्यामुळे +1 जे +2 आलेलं आहे. आणि हे अप्पर लिमिट पाय आहे, लोअर लिमिट 0 आहे, म्हणून पाय मायनस 0 दॅट इज पाय ओनली. डिनॉमिनेटरला पाय आलेला आहे. पायची व्हॅल्यू पुट केली 3.142, 2 डिवाइडेड बाय 3.142 हे जे आहे 0.637 येतं साइनची व्हॅल्यू. त्यामुळं ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट 0.637 I0 किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF 0.637 E0, where I average and E average are the average values of alternating current and EMF voltage respectively. तर इथं ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट आहे, पीक व्हॅल्यू ऑफ करंट इंटू 0.637 टाइम्स केल्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट येते, किंवा पीक व्हॅल्यू ऑफ करंट EMF जे आहे ह्याच्या 0.637 टाइम्स म्हणजे एवढ्या पट केल्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF येते. Next one is root mean square, that is RMS value. RMS means root mean square value. आता root mean square जे आहे हे heating effect depends upon the square of the current and hence does not depend upon the direction of flow of current and hence this is used to measure the AC. आता हिटिंग इफेक्ट जे असतो, एखाद्या वायरमधून करंट पास झाल्यानंतर वायर हीट होते, हे हिटिंग इफेक्ट जे आहे हा हिटिंग इफेक्ट जे आहे स्क्वेअर ऑफ द करंटच्या स्क्वेअरवरती प्रोपोर्शनल असतं, ते डिपेंड असतं. आणखीन त्या करंटच्या डायरेक्शनवरती हिटिंग इफेक्ट डिपेंड नसतो. म्हणून AC करंट जे आहे, AC करंट मेजर करण्यासाठी ही वेगळी मेथड वापरलेली असते. हिटिंग इफेक्टवरून आपण AC करंट मेजर करतो. तर याच्यामध्ये कन्सिडर अन अल्टरनेटिंग करंट ऑफ पीक व्हॅल्यू I0 दॅट इज I0 फ्लोईंग थ्रू अ रजिस्टर R. आता एखाद्या कॅपिटल R इतक्या रजिस्टरमधून I0 किंवा I0 जे आहे हायेस्ट व्हॅल्यू इतक्या व्हॅल्यूचा करंट फ्लो होते असं आपण कन्सिडर करायचं आहे. लेट H बी द हीट प्रोड्यूस्ड इन टाइम T. तर कॅपिटल R हा रेजिस्टन्स आहे. ह्या कॅपिटल R रेजिस्टन्समधून I0 किंवा I0 इतका हायेस्ट करंट पास झाल्यानंतर तो कंडक्टर जे आहे तो कंडक्टर हीट होईल आणि त्यामध्ये हीट जे प्रोड्यूस झाले आहे T टाईममध्ये, स्मॉल T टाईममध्ये, ती प्रोड्यूस झालेली हीट आपण जर कॅपिटल H इतकी कन्सिडर केली तर नाव द सेम क्वांटिटी ऑफ हीट H कॅन बी प्रोड्यूस्ड इन द सेम रेजिस्टन्स कॅपिटल R इन द सेम टाइम T बाय पासिंग अ स्टेडी करंट ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड थ्रू इट. तर आपण त्याच रेजिस्टन्समधून कॅपिटल H इतकीच हीट लिबरेट होईल, जनरेट होईल, तितकी हीट जनरेट होण्यासाठी त्या आपण रेजिस्टन्समधून DC करंट कॉन्स्टंट करंट पास झाल्यानंतर सेम हीट प्रोड्यूस झाली तर ते कॉन्स्टंट करंटची व्हॅल्यू आपण मेजर करू शकतो. तर तसंच आपण AC पण पास केल्यानंतर पण जी काही हीट निर्माण झालेली H हीट निर्माण झालेली आहे त्यावेळी पण जे करंट पास झालेला आहे तो पण हा DC करंट इतका असतो, असं हे ॲनालिसिस करून आपण AC करंट मेजर करू शकतो. म्हणजे उदाहरण परत पुन्हा एकदा सांगतो पहा, आपण एखाद्या रेजिस्टरमधून DC करंट पास झाल्यानंतर जी काही हीट प्रोड्यूस झालेली आहे तेवढीच हीट जर आपण AC करंट पास केल्यानंतर पण हीट प्रोड्यूस झाली तर त्या दोन्ही करंटची व्हॅल्यू समान असते. समान हीट जर ट्रान्सफर झाली, लिबरेट झाली, जनरेट झाली तर करंट पण समान असतात. ह्या तत्वावरती हा AC करंट मेजर करतात. म्हणजे AC करंट पास झाल्यानंतर जी काही हीट निर्माण झाली तेवढीच हीट निर्माण करण्यासाठी DC करंट पास करून आपण जर तेवढीच हीट निर्माण केली तर DC करंट आपण मेजर करू शकतो. तर तोच करंट AC पण असतो, असं ह्यामध्ये लॉजिक लावून आपण ते मेजर करू शकतो. नाव हिअर the value of such steady current is called the effective value of virtual value
or RMS value of the given alternating current and is denoted by IRMS. तर त्याची आपण लॉजिकली ती व्हॅल्यू जी असते करंटची IRMS असं कन्सिडर करतो. आय म्हणजे करंट, RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर करंट आहे तो एसीचा. द रिलेशन बिटवीन द RMS व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय. आता आपण RMS करंट जे आहे आणखीन पीक करंट जे आहे ह्या दोन्हीमधलं रिलेशन आपण इथं फाइंड आउट करायचं आहे. इथं आपण पीक व्हॅल्यू आणखी RMS व्हॅल्यू जे आहे ही पीक व्हॅल्यू आणखी RMS व्हॅल्यू ह्याच्यामधले रिलेशन आपण फाइंड आउट करणार आहे. त्यासाठी हे फॉर्म्युला आहे पहा, IRMS स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 2 पाय I स्क्वेअर डी थिटा अपॉन 2 पाय हे फॉर्म्युला आहे RMS करंट मॅक्स स्क्वेअर केल्यानंतर. त्याच्यामध्ये आपण हे 2 पाय कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्यानंतर 1/2 पाय इंटिग्रेशनमध्ये I स्क्वेअर डी थिटा जे आहे, आता आयची व्हॅल्यू पुट केली, आयची व्हॅल्यू आहे I0 साइन थिटा. मग हे स्क्वेअर असल्यामुळं I0 स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा डी थिटा येतं इथं. आणखी हे 2 पाय कॉन्स्टंट आलेलं आहे, अपर लिमिट 2 पाय लोअर लिमिट 0 आलेलं आहे. इथं आपण नेक्स्ट हे I0 स्क्वेअर जे आहे कॉन्स्टंट बाहेर घेतलं इंटिग्रेशनच्या, तर हे I0 स्क्वेअर बाय 2 पाय इथं आले बा, I0 स्क्वेअर बाय 2 पाय. मग इंटिग्रेशनमध्ये 0 to 2 पाय साइन स्क्वेअर थिटा डी थिटा येईल. मग हे इंटिग्रेशन साइन स्क्वेअर थिटा जे आहे, साइन स्क्वेअर थिटा आपण असं लिहिलं 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2. डी थिटा ॲज इट इज आहे, इंटिग्रेशन ॲज इट इज आहे, फक्त आपण साइन स्क्वेअर थिटा जे आहे 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2 लिहिलेलं आहे. ह्यामध्ये परत हा कॉन्स्टंट 2 आपण बाहेर घेतला इंटिग्रेशनच्या. इथं पहा हा 2 इथं बाहेर आल्यानंतर काय होईल, हे बाकीचे रिमेनिंग I स्क्वेअर बाय 2 पाय ॲज इट इज आहे, I0 स्क्वेअर बाय 2 पाय ॲज इट इज आहे. इथं फक्त 2 बाहेर आला इथला, हा 2 बाहेर आल्यानंतर रिमेनिंग इथं फक्त 1 मायनस कॉस 2 थिटा डी थिटा राहील. ह्या डी थिटानं दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर पहिली टर्म आहे इथं डी थिटा येईल मायनस कॉस 2 थिटा डी थिटा येईल. दोन्हीचं आपण सेपरेट इंटिग्रेशन घेतलं, सेपरेट इंटिग्रेशन घेतल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ डी थिटा इज थिटा येतं आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस 2 थिटा बाय 2 इज साइन 2 थिटा बाय 2 येतं आणि अप्पर लिमिट हे 2 पाय आहे, लोअर लिमिट 0 आहे. आता नेक्स्ट आपण इथं ह्या थिटामध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करूया. म्हणजे थिटा आपण एक वेळा 2 पाय पुट करायचं मायनस नेक्स्ट टाइम 0 पुट करायचं. मग 2 पाय मायनस 0 म्हणजे ह्याची व्हॅल्यू फक्त 2 पाय येते मायनस. आता इथं थिटाची व्हॅल्यू परत 2 पाय आणखी 0 पुट करायचे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे सॉल्व करते वेळी इंटिग्रेशन. आता साइन 2 इंटू 2 पाय दॅट इज 4 पाय. साइन 4 पाय हे 0 होतं, आणखीन ज्यावेळी मायनस आपण 0 लोअर लिमिट पुट करू त्यावेळी हे 0 पुट केल्यानंतर इथं पण 0 येतं, दॅट इज साइन 0 0. म्हणजे ही टर्म 0 येते आणि पहिली टर्म जे थिटाची 2 पाय मायनस 0 म्हणजे इथं 2 पाय येतं. म्हणजे इथं फक्त 2 पाय आलं. हे सर्व सॉल्व केल्यानंतर आपल्याला इथं 2 पाय मिळालं. हे 2 पाय आणि हे 2 पाय कॅन्सल होतील. कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग टर्म जे आहे I0 स्क्वेअर बाय 2 फक्त राहील, I0 स्क्वेअर बाय 2 इथं राहील. हा RMS स्क्वेअर आहे. दोन्हीकडचं आता आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर IRMS इकडं स्क्वेअर रूट IRMS स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट इतकं येईल. I0 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट I0 येईल, 2चं रूट 2 येईल. रूट 2 जे आहे 1.41 जे आहे ही व्हॅल्यू 1/1.41 सॉल्व केल्यानंतर 0.707 येते आणि ही I0 ॲज इट इज. सिमिलरली इट कॅन बी शोन दॅट. आता ह्या करंटच्या ऐवजी आपण इथं जर व्होल्टेज पुट केलं इथं ERMS स्क्वेअर इक्वल टू 0 to 2 पाय ई स्क्वेअर थिटा डी थिटा बाय 2 पाय. हे जर आपण करंटच्या ठिकाणी जर आपण EMF टाकून सॉल्व केलं तर हे असं येईल, सेम इक्वेशन येईल, फक्त करंटच्या ठिकाणी EMF आहे ERMS इक्वल टू E0 अपॉन रूट 2 दॅट इज 0.707 इंटू E0. ही पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज आहे दॅट इज EMF आणि RMS व्हॅल्यू ऑफ EMF आहे. ही पीक व्हॅल्यू ऑफ करंट आहे आणि ही RMS व्हॅल्यू ऑफ करंट आहे रिलेशन. दॅट इज पीक व्हॅल्यू जे आहे ह्याच्या आपण 0.707 टाइम्स केल्यानंतर RMS व्हॅल्यू येते करंटची, किंवा पीक व्हॅल्यू ऑफ EMF जे आहे व्होल्टेज जे आहे ह्याच्या 0.707 टाइम्स एवढ्या पट केल्यानंतर ही RMS व्हॅल्यू ऑफ EMF येते. नाउ द हीट प्रोड्यूस्ड बाय अ सायनुसायडल व्हॅरिंग AC ओव्हर अ कंप्लीट सायकल विल बी गिवन बाय. आता फुल सायकल जे आहे कंप्लीट सायकल जे आहे ह्या कंप्लीट सायकलवरती सायनुसायडल सायकलवरती आपण ह्याच्या AC जे आहे ACची हीट प्रोड्यूस जे आहे ही हीट प्रोड्यूस आपण बघायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे H इक्वल टू 0 to 2 पाय बाय ओमेगा ही लिमिट आहे I स्क्वेअर टी आर डी टी. हे याचा फॉर्म्युला आहे टू कॅल्क्युलेट हीट जनरेटेड थ्रू दॅट रेजिस्टन्स इफ AC करंट पास. देन हिअर दिस चेंजिंग दिस T बाय ओमेगा T बाय ओमेगा T आणि R आपण इथं कॉन्स्टंट बाहेर घेतलं आहे. देन आपण हे जे इंटिग्रेशन आहे हे इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर बघा हे R बाय ओमेगा ॲज इट इज R बाय ओमेगा ॲज इट इज आहे. याचं इंटिग्रेशन जे आहे 2 पाय I0 स्क्वेअर बाय 2 येतं. ह्याच टर्म आपण रिअरेंज केला 2 पाय बाय ओमेगा इकडे सेपरेट लिहिला इथं R ॲज इट इज आहे. आणखीन
आय नॉट स्क्वेअर बाय 2j, आय नॉट स्क्वेअर बाय 2j हे येतं आय आर एम एस स्क्वेअर. म्हणून आपण आय नॉट स्क्वेअर बाय 2j ऐवजी आय आर एम एस स्क्वेअर लिहिलं, हे आर ॲज इट इज लिहिलं आहे, 2 पाय पाय इकडे लिहिलं आहे. दिस इज द हीट जनरेटेड, दॅट इज it is the same as the heat produced by a DC current of magnitude IRMS for the same time t. म्हणजे DC करंटनं जी काही हीट प्रोड्यूस केली आहे तेवढीच ही तर AC करंटनं पण हीट प्रोड्यूस केली आहे, त्यामुळे ते दोन्ही करंट सेम असतात. म्हणजे आपण असा हा AC करंट मेजर करू शकतो. आणि दिस AC करंट इज IRMS रूट मीन स्क्वेअर करंट. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.